आमचे गुरुजी सांगतात बरे भले भले मोठी मोठी माणसं सांगतात वाढदिवस करू, पण मी थोडंसं बोलू का? पटत असेल तर ऐका. सांगू तुम्हाला, जर वाढदिवसा दिवशी दारामध्ये हरी कीर्तन होत असेल, वाढदिवसा दिवशी दारामध्ये अन्नदान होत असेल, वाढदिवसा दिवशी दारामध्ये सगळ्या काही भगवंताच्या गोष्टी होत असतील, तर वाढदिवस का करू नये? उलट मी म्हणते अशी वाढदिवस करणारे असतात. आणि म्हणून असणारा संपूर्ण गाडे परिवार. आणि एक गोष्ट आम्हाला इथं पाहायला मिळाली, घरामध्ये जी एकी आहे ना महाराज, मोठ्या भावाचा वाढदिवस आणि मोठ्या भावाच्या वाढदिवसासाठी धडपड करणारा, पळपळ करणारा बारका त्यांचा भाऊ. भावाने असं ना तनी भाऊ गड्या. मोठा जर पुढे चालला, मोठ्याचं जर गावात नाव असेल ना, तर बारक्याने त्याला साथ द्यावी. नवे नवे बारक्याने फक्त एक म्हणा, दादा तू पुढे चाल, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भावा भावाने एकी असली तर घर टिकतं. तडिद्वाससं नीलमेघावभासं महामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं कृष्णिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पंढरीच्या देवराया दंडवत तुझा वाया, दंडवत तुझा वाया, दंडवत तुझा वाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझा वाया, दंडवत तुझे वाया, दंडवत तुझे वाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. श्री गुरुचरण सरोज रज निजवन मुकर सुधारी बरनो रघुबल विमल जसु जदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. दयाघन शंकर गुरु महाराज, साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असते, हे दावून देणारे अनाथांचं, साधकांचं, वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबार आहे. यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग, फार चरणाचा नाही 4 चरणाचा, पण या 4 चरणाच्या अभंगामध्ये महाराजांनी म्हणावं, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे, ज्याला आपलं हित कळालं, ज्याला चांगलं काही वाईट काही कळालं, तो तर धन्य आहे, पण त्याच्या सोबत त्याचे माता पिता सुद्धा. आपल्या कसं असतं, लेकरांनी काही करू द्या, पोट कोणाकडे दाखवलं जातं? आई बाबा. मग लेकरू जर चांगलं करत असेल, त्या आई बाबाची पुण्याई
आई बापाला सुद्धा ती धन्यता मिळवून देऊ शकतो. म्हणून महाराजांनी म्हणावं, कुळामध्ये अशी लेकरं जन्माला यावी जे कुळाचं वंशाचं घराण्याचं नाव उंच करतील. जसे आपल्या गाडे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे, नाव उंच करतील अशी लेकरं, ज्यांचा हेवा ज्यांचा हव्यास देवाला सुद्धा वाटावा. अरे ही लेकरं म्हणजे माझी आहे, देवाने म्हटलं पाहिजे. आणि ऐका, मग लेकरं कशी असावी? गीता भागवत करीती श्रवण करणारी असावी, अखंड असं भगवंताचं नामचिंतन करणारी असावी. आणि महाराजांनी म्हणावं, अशांची सेवा मला भगवंता घडू दे, बस तुझ्याकडे काही नको. अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी बघते. असो स्वभावालो तुझी आठाया, तुझी आठाया दादांचा असणार अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस आणि त्या निमित्तानं गोड असं कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. आता आमचे गुरुजी सांगतात, बरे भले भले मोठी मोठी माणसं सांगतात वाढदिवस करू, पण मी थोडंसं बोलू का? पटत असेल तर ऐका. सांगू तुम्हाला, जर वाढदिवसा दिवशी दारामध्ये हरी कीर्तन होत असेल, वाढदिवसा दिवशी दारामध्ये अन्नदान होत असेल, वाढदिवसा दिवशी दारामध्ये सगळ्या काही भगवंताच्या गोष्टी होत असतील, तर वाढदिवस का करू नये? उलट मी म्हणते अशी वाढदिवस करणारे आणि म्हणून असणारा संपूर्ण गाडे परिवार. आणि एक गोष्ट आम्हाला इथं पाहायला मिळाली, घरामध्ये जी एकी आहे ना महाराज, मोठ्या भावाचा वाढदिवस आणि मोठ्या भावाच्या वाढदिवसासाठी धडपड करणारा, पळपळ करणारा बारका त्यांचा भाऊ. भावाने असं नातं निभाव गड्या. मोठा जर पुढे चालला, मोठ्याचं जर गावात नाव असेल ना, तर बारक्याने त्याला साथ द्यावी. नवे नवे बारक्याने फक्त एक म्हणा, दादा तू पुढे चाल, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भावा भावाने एक असले तर घर टिकतं. सांगू तुम्हाला, श्रीराम प्रभूंच्या पाठीमागं लक्ष्मणजी होते म्हणून युद्ध जिंकता आलं, आणि रावणाच्या पाठीमागं बिभीषणजी नव्हते, भाऊ नव्हता म्हणून युद्ध हारले. म्हणून भल्या भल्या मोठ्या मोठ्या लढाई सुद्धा जिंकता येत आहे जर भाऊ आपल्या पाठीशी असेल तर. संपूर्ण असणारा गाडे परिवार ओ सकाळपासून अन्नदान दारामध्ये चाललंय. नुसता वाढदिवस करत नाहीत ते, नुसता केक आणला कापला असंही नाही, तर वाढदिवसानिमित्त एवढे सोहळे चालू आहेत, तर का अशा घराला भाग्यवान म्हणून येईल. आणि अशा लेकरांकरता नवे नवे जी लेकरं काही ना काही आपल्या हिताच करतात ना, ती लेकरं तर धन्य आहेत, पण त्यांचे माता पिता धन्य आहेत. म्हणून आजचा अभंग विठ्ठल आणि अशी जी लेकरं आहेत जे समाजाकरता, देशाकरता, गावाकरता, घराकरता नवे नवे माय बापासाठी करतात ना, त्या लेकरांना आयुष्य किती असावं. आयुष्य व्हावे त्याकडे नामदेव महाराजांनी सांगावं, एवढं आयुष्य की कल्पापलीकडचं आयुष्य त्या कुळाला दे देवा, जी देशाकरता, जगाकरता, गावाकरता, माय बापाकरता, भावाकरता करतात ना, त्यांना एवढं कल्पाच्या पलीकडचं आयुष्य त्या कुळाला मिळावं म्हणतात. किती मोठं भाग्य. दुसरी गोष्ट, आतमध्ये आम्ही होतो तेव्हा त्यांच्या लहान भावाचा एक शब्द होता. ते आम्हाला म्हणले, महाराज सकाळपासून ते आतापर्यंत सगळे कार्यक्रम चालू भावाकरता, सगळं करतोय. आता भाव लाडाचा म्हणलं भावासाठी केलंच पाहिजे, मग करतोय सकाळपासून कार्यक्रम, सकाळपासून अन्नदान बंद नाही. आणि दुसरी गोष्ट,
आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळं होतंय मला सकाळचा कार्यक्रम नीट पार पडला. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, सकाळचा कार्यक्रम नीट पार पडला, पण कीर्तनाच्या कार्यक्रमाला पावसाने राडा. कोण म्हणलं की राडा नाही केला गड्या. उलट मी म्हणेल, आज गाडे परिवाराने जो काही थाट मानलेला आहे, आज गाडे परिवाराने जो काही सोहळा केलेला आहे, तो सोहळा पाहण्याकरता साक्षात मेघराज इथे उपस्थित आहेत. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? सामान्य घरच्या, सामान्य माणसांच्या, सामान्य ठिकाणी फक्त गावकरी, टाळकरी, माळकरी एवढेच येतात. पण आज आपल्या कीर्तनाला पाऊस सुद्धा, तुम्हाला खरं सांगू, पावसात भिजत कीर्तन ऐकण्याची मजाच वेगळी आहे. मी आल्याला कीर्तन उभा राहिले, नुकताच शितोडा झाला होता, त्याच्यामुळं मातीचा तो खमंग वास आला का तुम्हाला? तुम्हाला आला का नाही आला? सर्दी झाली का तुमच्या इकडे? नाही ना, आला असेल बरं का. आणि मातीचा वास आल्या बरोबर आपल्याला काय वाटतं, पहिल्यांदा कुठंतरी जाऊन माती खावी, कुशाल माती खावी म्हणतात, पण नाही. आणि बघा, आपण जेव्हा मागतो तेव्हा नाही, आणि आता दिलंय तर एक दिवस बिना पावसाचा नाही. आणि देवाची किमिया बघा, उगाच त्याला जगाचा मालक म्हणत नाही. उगाच असं नाही की म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हाले, जो म्या जगाते चालिता. विश्व चालवणारा तो का आहे बघा. तुम्ही बादली भरून पाणी घ्या आणि बादली भरून पाण्यामध्ये फक्त छोटासा ढेकूळ टाका, टिकल का ढेकूळ त्याच्यामध्ये? अजिबात नाही टिकणार. का? पाणी भरपूर आहे, ढेकूळ माती कमी. मग आपल्या पृथ्वी तलाव सुद्धा कसं आहे? 71% काय आहे ते तर माहित आहे का? 71% काय आहे? पाणी आहे. जमिनीचा एवढासा तुकडा आहे बाबा, पण तरी सुद्धा अजून या पृथ्वी तलाव काही नाही. का? किंमत त्याचे. तुझी असतेने वेदासी बोलते, तुझी असतेने वेदासी बोलते, तुझी असतेने वेदासी बोलते, सूर्याची चालने तुझी यावरे, सूर्याची चालने तुझी यावरे, आपण नाही म्हणायचं. हा, पाऊस तर पाहिजे, बरोबर का नाही? पण माझं म्हणणं नाही, जिकडं गरज आहे तिकडं जाऊन पड बाबा. इकडं आम्हाला पूर आला तरी देव, खरं सांगू, देवाची आपल्यावर कृपा आहे, पण लई कृपा आहे देवाची आपल्यावर. आणि खायला भेटतंय. दुसरी गोष्ट नवर वाटते बाबा, एवढा पाऊस चालू आहे पण टाळ करायच्या अंगावर एक टिपकं नाही. तुम्ही म्हणला का काय देवाला, महाराज तुझी पण आमच्या अंगावर टिपकवू देऊ नको? नाही, पण बघा, ही वारकऱ्याची ताकद आहे, ही परमार्थाची ताकद आहे. खरं सांगू, आनंदच वेगळा आहे. तुम्हाला वाटल आज पावसात भिजून तुम्ही कीर्तन श्रवण केलं की म्हणजे तुम्ही उद्या आजारी पडचाल, तुम्हाला वाटत असेल. पण सांगू जरा, तुम्ही हरिनामामध्ये बसलेले, हरिनामाची ताकदच एवढी आहे. तुम्ही पावसात बसून ऐका, नाहीतर घरात बसून ऐका, हरिनामामध्ये एवढी ताकद आहे. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही हरिनाम ऐकाल ना, त्या परिस्थितीमध्ये फळ भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही. याचं फळ मिळणार तुम्हाला. का? खरंच आज असले आपले असणारे काय गावाचं नाव? अंबड. अंबडचं गाव, अंबड गाव भाग्यवान आहे. पाऊस आला आणि पावसात कीर्तन चालू आहे, आणि ज्या ज्या अंबडकरांनी पावसात कीर्तन ऐकलं, मी खरं सांगते कडा, त्याच्या देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण ज्यांनी निम्यातनच पलटी मारली, जय हरी. देव तुमच्या सोबत सुद्धा म्हणाला, माझ्या कीर्तनात निम्यातनं पलटी मारतोय, थांब तुझ्या पण जीवनात असं करतो. म्हणून काय असं नको, पण खरंच गोडसं वातावरण, गोडसं नियोजन आपल्या
गाडे परिवाराने केले करावं तेवढं कौतुक कमी आहे संपूर्ण परिवाराचं. कारण बघा माणसाकडे एक विशिष्ट गोष्ट अशी बघाडी नम्रता असली पाहिजे. ते या गाडे परिवाराकडे आहे. सगळं आहे त्यांच्याकडे, काही नाही असं नाही, पण सगळं असून सुद्धा मला असं वाटतं माणसाने आकाशा एवढी झेप घ्यावी, माणसाने आकाशा एवढी उंची गाठावी, पण पाय मात्र जमिनीवर ठेवायचे. ज्याचं पाय जमिनीवर आहेत ना त्यांनी आकाश एवढी उंची गाठू द्या तरी तीळ मात्र जर अहंकार नसेल ना त्याच्या जवळ देव आल्याशिवाय राहत नाही. ज्याच्याकडे अहंकार नाही त्याच्याकडे, नाहीतर अहंकाराची मेला रावण, अहंकाराची हिरण्य कश्यपन व धोनी घेतले स्वतःशी. अहंकार सगळ्याची माती करतो. माझे बाबा मला नेहमी सांगतात, बाळ हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खा. हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर गोड गोड खाल्लेली बरं नाही का? पण जेवढं तुम्ही छोटं राहताल, नमून राहताल, तेवढं आपलं कल्याण आहे, तेवढे लोक आपल्या जवळ येणार आहे. आणि ती नम्रता या गाडे परिवाराकडे आहे. म्हणूनच आज पावसात कीर्तन नाही पण तरी सुद्धा माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रेमाखातीर, त्यांच्या स्वभावाखातीर, या घरात असणारं प्रेम आणि ते कमवलं पाहिजे. गाड्या जीवनात काही नसलं तरी चालेल. आणि म्हणून दादांच्या वाढदिवसानिमित्त एवढा सगळा केलेला हा सर्व अट्टहास गोड असं नियोजन. जी लेकरं सांगेन मी तुम्हाला समाजाकरता करतात, मायबाबा करता करतात, नवे नवे जी लेकरं आपल्या हिताला जागृत राहतात, आपलं हित काय हे कळून घेतात, सगळं काही करतात ना ते तर धन्य आहेत. पण त्यांचे माता पिता सुद्धा धन्य आहेत. अभंगाचा प्रथम जरा धन्य माता पिता तयाची, त्यांचे माता पिता सुद्धा धन्य. आणि आज तसं पुरुषांपेक्षा बायका जरा जास्त बसलेत पावसात. म्हणून सांगू तुम्हाला मावशी, तुमचे सुद्धा माता पिता, नवरा, सासू सासरे सगळे धन्य आहेत बाबा. खरं सांगू, जिला मेकअप उतरायची भीती नव्हती तीच बसली पावसात. बाकीच्या गेल्याकडे म्हणलं आता आपलं काय खरं तरी अवघड आहे बाबा. तर सांगू तुम्हाला खरं आनंद आहे. कारण आता पाऊस आला का नाही, पावसात कीर्तन करायचे मजा वेगळी आहे. त्याचं कारण ऐका, या हरीचा जो विनय हा पावसात भिजून हरीला बोलवण्याचं साधन आहे. ए हरी, अरे बघ तुझ्यासाठी पावसात भिजून आमचं सगळं चाललंय, एवढं थाट मांडलं तुझ्यासाठी. अरे तुझा हरी कीर्तन करतोय पावसात भिजून, मग तुला यायला काय होतंय? आणि आम्ही काय म्हणावं? पाऊस आला चिखल झाला भिजला हरीचा विना, भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. पाऊस आला चिखल झाला भिजला हरीचा विना, भिजला हरीचा विना मुखाने भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल थोडं बोलून जाईल, परत विषयांतर होण्यापेक्षा अगोदरच सांगेन बाबा, आपण फक्त 2 तास नवीन 2 तास पण घेणार नाही. 1 तास आपल्याला कीर्तनामध्ये फक्त भिजत करायचंय बरं का कीर्तन. आणि खरंच भिजून परमार्थ काय असतो हे जर कळून घ्यायचं असेल, कधीतरी जा ज्ञानोबा तुकोबांच्या दिंडी सोहळ्यामध्ये. आळंदीपासून देहूपासून ते पंढरपूर पर्यंत त्यांची पायवाट चालू असते ना. किती तरी जोरदार पाऊस येतो पण ते वारकरी थांबत नाही, त्यांचे पाय थांबत नाहीत. अरे कितीही पाऊस येऊ द्या, हा पाऊस आम्हाला विठुरायापासून भेटण्यापासून थांबू शकत नाही म्हणे. आणि ते चालत असतात. आणि दिंडी सोहळ्यामध्ये गेल्यानंतर एक गोष्ट अशी असते महाराज, तिथं कपडे स्वच्छ राहावे, आपण चांगलं दिसावं, आपण चांगलं राहावं असं अजिबात नाही. कपडे तरी एवढे म्हणतात महाराज का कुठेही पडायचंय, कुठेही काही करायचंय. आणि चिखलामध्ये चालताना सगळी पांढरी कपडे चिखलाने त्या गाळाने भरून जातात. पण तरी त्या वारकऱ्याला स्वतःकडे ते बघायला सुद्धा वेळ नाही का माझा विठुराया पंढरपूर मध्ये वाट बघतोय, तर आपल्याला गेलं पाहिजे. एवढी फक्त जिद्द पाहिजे. खरंच तुम्हाला वाटत असेल वारीतला आनंद काय, कधीतरी जा वारीला, जा वारी जवळ आली, घ्या वारीचा आनंद. कारण वारीमध्ये जाण्याला प्रत्येक वारकरी एकच म्हणतो, चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, रघुमा रघुमा देवी बराहू.
लक्ष तर आहे ना? का चाललंय म्हणून चालू द्या.
माझं पण कीर्तन चालू आहे. बसणारे तुम्ही पावसात कीर्तन श्रवण करताय. पण तुम्हाला सांगू, आज आपल्या नवे नवे उद्यापासून अंबाडगावचं भाग्यच उजळणार आहे. पावसात कीर्तन श्रवण केलं म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर हा व्हिडिओ, हे कीर्तन सगळ्या महाराष्ट्रभर जाणार आहे. आणि महाराष्ट्रभर आपल्या गावाचं, महाराजाचं, टाळकऱ्याचं, गायनाचार्याचं, बसलेल्याचं सगळ्याचं नाव जे करणार आहेत ओम साई क्रिएशन यूट्यूबवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पावसात कीर्तन ऐकतोय, श्रवण करतोय, सांगतोय, यात काय नवल आहे. त्यांचा तर कॅमेरा आहे पण तरी सुद्धा त्यांचं पावसात चालू आहे का नाही. आणि खरं तुमचं भाग्य बरं का, तुम्ही सुद्धा पावसात कीर्तन श्रवण करताय. पण आमचं वेगळं आहे जरा, तुमचं वेगळं आहे. तुमचं सेफ मध्ये चालू आहे जरा, पण चालू आहे बाबा, तेही श्रवण करतायत. पण आपली साथ देत आहेत म्हणून बरं आहे. कारण ओम साई सहजासहजी मिळावं एवढं सोपी गोष्ट नाही. तेही या ठिकाणी उपस्थित दोन्ही असणारे दादा, दोघांच्या मनापासून आभार. ज्यांच्यामुळे खरं म्हटलं तर महाराष्ट्रभर आमचं नाव झालं ते असणारा ओम साई क्रिएशनच आहे. कारण चैतन्य दादांचं आमचं बहिणी भावा बहिणीसारखं नातं, छोट्या बहिणीसारखं प्रेम करत. दादा नेहमी सांगतात, तायडे फक्त मागं सरकायचं नाही. मी दादाने एकच सांगितलं होतं, दादा मला आयुष्यात काहीच करायचं नाही, फक्त ज्या बापाने माझ्यासाठी कधी कशाचाच विचार केला नाही, माझ्यासाठी स्वतःचे तळवे झिजवायला लागले तरी झिजवले, त्या बापाचं नाव मला फक्त महाराष्ट्रभर करायचंय. माझ्या बाबाने मला एकच सांगितलं, तुम्ही फक्त काम करत राहा, आम्ही तुम्हाला साथ देतो म्हणे. असं भाऊ, असं माय बाप लाभल्यानंतर लेकराला अजून काय पाहिजे. माय बाप लेकरासाठी किती करतात हे सांगायची गरज नाही. जे लेकरू आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत राहतं ना, मला वाटतं त्या लेकरासाठी माय बापाने सपोर्ट केला पाहिजे की लेकरा तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. हा, असं माय बापाने म्हटलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, लेकरांना आपली चीड निर्माण होते, लेकरांना आपण आवडत नाही. त्याचं कारण माहित आहे का, लेकरू एखादी गोष्ट करायला लागली, तुम्ही त्याला ती गोष्ट आवडते, त्याला जर ती चांगली जमत असेल तू बिनधास्त कर, मी तुझ्या पाठीशी म्हणा त्याला. पण नाही, तुला जमतंय वय आणि तुला येत नाही, अरे तुझ्या रक्तातच नाही, असलं जर म्हटलं ते लेकरू काय म्हणाल, करूनच दाखवतो तुम्हाला. नाही, एकदा केलं ना, एकदा नोकरी लागली की तिकडच्या तिकडच जाईल, इकडं परत तुमचं तोंड पण बघणार नाही. त्याला आई बापाची चीड निर्माण होते. एवढं पण माय बापाने करून निघड्या. आणि म्हणून माय बापाने साथ दिली पाहिजे, आणि साथ दिली तर तो लेकरू हिताच्या ठिकाणी जागृत राहतो. आणि महाराजांच्या शब्दात थोडंसं अभंगाकडे या. आपली या हिता जो असे जागदा, धन्य माता पिता तयाची या. धन्य माता आणि मग पिता, अगोदर कोण आहे, माता आहे. ए लेकरा, ए पिंट्या, हा तुलाच म्हणते. हा, हे आपले भावी कीर्तन करायचं बरं का. शिवतेजस ना. हा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. घरामध्ये अनेक माणसं असतात बरोबर, पण तू किंवा बाकीची लेकरं सगळ्यात जास्त आईला घाबरतो का पप्पाला घाबरतो? ते कन्फ्युज झाले, कारण मम्मी पप्पाला ते घेऊनच आले. पप्पाला म्हणलं तरी राड आहे आणि मम्मीला म्हणलं तरी राडाच आहे. पण सगळ्यात जास्त कुणाला घाबरतो? अडचणी कोणाला सांगतो? मम्मीला सांगतो. होय ग मम्मी, मला फक्त 500 रुपये पाहिजेत, काही नाही, पप्पाकडनं कसं पण करून काढून घ्या गाडी. कुणाला सांगतो? मम्मीला. पण घाबरतो कुणाला? ऐ लेकराव, कुणाला? महाराजाला. मग तुम्ही नाही बोलला की असं होणार. घाबरतो कुणाला? पप्पाला. घाबरतो कुणाला? ताड्याला. घाबरतो कुणाला? पप्पाला. आता ऐका, लेकरू घरात सगळ्यात जास्त पप्पाला घाबरतं. आणि पप्पा कुणाला घाबरतो? हो, कुशल मम्मीला म्हणत आहे. तुमची तुम्हाला म्हणते म्हणून बरं आहे. आणि त्या व्यक्तीचा घरात जरा दरारा असतो, म्हणूनच धन्य माता आणि पिता, कारण सगळी सूत्र तिथनं चालतात बाबा. हा, तुम्ही कीर्तनाला चालला, तिला जर नाही विचारलं, होय वा कुठं, अंबाड मध्ये कीर्तन आहे वाढदिवसानिमित्त, गाडी परिवार लय मोठं नियोजन केलं, जरा जाऊन येतो. कशाला चाललाय निमित्त? अगं कीर्तनाला चाललोय. कोणाचं कीर्तन आहे? हाय ठाकरेच्या पोरीचं. बघा लोक काही नीट बोलते, हाय ठाकरेच्या पोरीचं, जाऊन येतो जरा. चालला कीर्तनाला. घरचं कीर्तन तसंच बंद पडलंय आणि कीर्तनाला चालला. एवढं अवघड काम आहे. आणि खरं सांगा आंबाडकर, बायको जर नाही म्हणली तिथून पुढं बाहेर पाऊल टाकता का? होय विनकरी बाबा, बायको नाही म्हणल्यावर बाहेर येता का? नाही, तुमची आली का?
आली का संगच असते म्हणल्यावर तुमचं कामच आहे इकडे आता बायको म्हणणार धनी एवढं पण खरं बोलायचं नव्हतं हवं बायको आता तुम्हाला म्हणेल मी तुम्हाला कधी म्हणली होती वन नका जाऊ हा वर्ण कीर्तनात उभा राहिलाय विना घेऊन उभा राहिला ना असं म्हणताय तुम्ही घरी चला तुम्हाला बघते बघ बाबा काही खरं नाही म्हणून महाराजाच्या वयला होई मिळवताना जरा विचार करा जावा कारण आमचं फसवायचंच काम नाही म्हणलं म्हणून बरं झालं नाही तर काही लोक म्हणतात होय पण ऐका म्हणून धन्य माता कारण लेकराला घडवायचं का लेकराला बिघडवायचं हे फक्त आपली आईच ठरवू शकते लेकराला घडवायचं का बिघडवायचं हे पहिल्यापासून आईच्या हातात सूत्र दिलंय जन्मापासून मरेपर्यंत नवीन नवीन जन्माला यायच्यापासून आईच्या हातात सूत्र आहे गर्भामध्ये असताना जर आईने गर्भसंस्कार केले तर लेकरू चांगलं आणि म्हणून मावशा हो आईच्या डोळ्यावर न ओळखायचं लेकरू काय करामती करतंय बर का आईच्या डोळ्यावर हा घरच्या बायकांना काय डोळे होते हो माझ्या जिजाबाई साहेबांना डोळा लागलं युद्ध करावं तलवारबाजी करावी काय काय डोळे आताच्या बायाचे कुठं पेन्सिलच खा कुठं धन्य जिजाऊचे कुस बिघडवायचं मातीच्या हातामध्ये पण माता जर लेकरं पोटात असताना माती खायला लागली लेकरू काय करल किती अवघड आहे आता तसं खरं सांगायचं म्हणजे मी एवढा मोबाईल बघत नाही पण थोडा थोडा बघावं लागतं आता पोरीने आता व्हिडिओ दाखवला बाबा त्याच्यामध्ये एक महिला होती ती काय म्हणली मला डोहाळ लागलं होतं आता नेमकं ही डोहाळचं सांगतात म्हणजे काहीतरी विशेष असतं मला ते व्हिडिओ मी बघितलं बरं का बाबा त्यांनी काय सांगावं मला बियर प्यायचं डोहाळ लागलं होतं आता तुम्ही सांगा आईचं डोहाळ असं तर लेकरू काय करल अय आंबाडचा बायका काय करल लेकरू काय छत्रपती होईल का काय म्हणजे लेकरांना घडवायचं का बिघडवायचं ही माय ठरवते म्हणून माय जर घरची चांगली असेल ना सात्विक असेल विचारवंत असेल तर त्या घरचं लेकरू कधी वाया जात नाही पण तुमच्या हाती आहे मावशा हो तुमच्या हाती आहे तुम्हाला चांगलं माहित असतं तुमचं लेकरू काय करतं काय नाही करत लेकरू गोवा खातं का गुटखा खातं हे तुम्हाला चांगलं माहित असतं पण तुम्ही त्याला पुढ्यासाठी पैसे नवऱ्याच्या खिशातनं काढू काढू देताय असू दे बाबा जा जा कसं होणार त्याचं माझं सोनूलन माझ्याकडं तुम्ही वाटोळ केलं हो बाबा त्याचं आई तुम्हाला माहित नसतं का तुमची छकुली काय करते जाऊ दे असू दे का आपली छकुली म्हणून मला असं वाटतं घडवायचं का बिघडवायचं आपल्या हाती आपण ठरवलं पाहिजे म्हणून जिजाऊ आईसाहेब होत्या घडवलं माझे छत्रपती शिवरायांना कसं घडवलं ऐका त्या काही जर कुणी आया बहिणींवरती वाकडी नजर टाकली ना एक तर कुणी वाकडी नजर टाकत नव्हतं पण ज्याने वाकडी नजर टाकली त्याला माझे छत्रपती शिवाजी महाराज सोडत नव्हते सामर्थ्य त्या काही होते कारण छत्रपती शिवरायांनी सांगून ठेवलं होतं माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या स्वराज्यामध्ये जर आया बहिणींकडे कुणी वाकडी नजर टाकली त्याला सोडलं गेलं जाणार नाही शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लागतात म्हणून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये कुणी आया बहिणींकडे वाकडी नजर टाकत नव्हतं पण टाकलीच ना त्याला छत्रपती शिवाजी महाराज सोडत नव्हते आणि असाच प्रसंग घडला एका माय माऊलीवर अत्याचार झाला ही बातमी बघता बघता छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचली आणि छत्रपती शिवरायांची तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज लाल बुंद झाले आणि माझ्या स्वराज्यामध्ये राहून माझ्या माय बहिणीवरती जर कोणी वाकडी नजर टाकत असेल आतापर्यंत तो राहिलाच कसा रे छत्रपती शिवरायांना राग आला राग आपले मावळे घेतले आणि काय केलं राजांनी ज्याने अत्याचार केला होता त्या काही राजे काय करायचे तर त्या लोकांना चौरंग्या बनवायचे ज्याने अत्याचार केला त्याला चौरंग्या बनवले चौरंग्या म्हणजे काय अगदी उघडं करायचं काळा अंगाला फासायचं महाराज काळा अंगाला फासायचं आणि त्याला चौकात बसवायचं आणि सगळ्या माता माऊलीने गावात जेवढ्या आहेत जेवढ्या माता माऊली त्यांनी सगळ्यांनी त्याच्या अंगावरती शेण चिखल दगड वगैरे मारायचं असं केलं होतं चौरंग्या केलं त्याला चौकात उघडं बसवलं महाराज आया बहिणीच्या एवढा राग आला होता आया बहिणीला आपल्या बहिणीवर अत्याचार केला म्हणून प्रत्येक मावशी त्याच्या तोंडावर शेण फेकून मारायची कुणी चपल्याचे हार घातले कुणी काय काय केलं आणि सगळं झाल्यानंतर बघता बघता बातमी माझ्या जिजाऊ आई साहेबांपर्यंत पोहोचली आणि जशी बातमी शिवरायांची बातमी जिजाऊ आई साहेबांपर्यंत गेली जिजाऊ आई साहेबांना राग आला जिजाऊ आई साहेबांनी बोलणं झालं आणि छत्रपती शिवरायांना बोलून घेतलं राजा
राजा बसा माझ्यासमोर. शिवाजी राजाने म्हणावं मासाहेब आज मी अशी अशी गोष्ट केली तुम्हाला माहित आहे म्हणे माझ्यापर्यंत सगळी खबर येते. मग तुम्ही त्याच्यावर काय बोलला नाही म्हणे ते बोलण्याकरताच तुम्हाला इथं बोललंय. काय झालं मासाहेब नाराज दिसता. हो राजा नाराज आहे मी तुमच्यावर. मासाहेब झालं काय पण तुम्ही आज जे केलं ते मला पटलं नाही गड्या. पण मासाहेब झालं काय नाही राजा आज तुम्ही चुकलात. मासाहेब आजपर्यंत लेकरू तुमचं चुकलं असं झालं नाही. प्रत्येक वेळेस मागे पाठिंबा देऊन उभा राहता आणि आज असं का म्हणता तुमचं लेकरू चुकावं. तुमच्या संस्कारात असं नाही गड्या. प्रत्येक वेळेस मी जो निर्णय घेतला तुमचा विचार करून गावाचा स्वराज्याचा विचार करून केलेला आहे. आणि आज जर मी चुकलो म्हणजे काहीतरी झालं असेल. काय चुकलं सांगा. तेव्हा जिजाबाई साहेबांनी म्हणावं राजा त्या माणसाला चौरंग्या बनवून तुमचं चुकलंच. मासाहेब ज्याने आमच्या आया बहिणींकडे वाकडी नजर टाकली त्याला चौरंग्या बनवले हे चुकलंय साहेब. आपल्या आया बहिणींकडे दिवसा ढवळ्या जर कुणी वाकडी नजर टाकत असेल तर तुम्ही सांगा आई साहेब काय करावं. राजा राजा तुम्ही माझं बोलणं ऐकलं नाही. राजा चुकलंय तुमचं. जो आपल्या आया बहिणींकडे वाकडी नजर टाकतो त्याला चौरंग्या बनवायचं नसतं त्याचं मूळ छटायचं असतं. हे माझ्या जिजाबाई साहेबांची शिकवण होती. हो ही माझ्या जिजाबाई साहेबांची शिकवण होती म्हणून राजा तसं होतं. हा राजा तसं होतं का तर जिजाबाई साहेबांची शिकवण होती. राजांना सामान्य समजू नका. राजांचे विचार त्याने घेतले ना त्याचं जीवन बघा. अजून सांगेन राजांसारखी दाढी मिशी वाढवण्यापेक्षा पोरांनो राजांसारखे विचार घ्या. बस या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय गिरीशी खरी गिरिडांबरी लहरी भगवा ध्वज उगवलं तारा तिने लहरा शिवाजी उगवलं तारा तिने लहरा उगवलं तारा तिने लहरा शिवाजी उगवलं तारा तिने लहरा शिवाजी तारा तिने लहरा शिवाजी तारा तिने लहरा शिवाजी उगवलं तारा तिने लहरा शिवाजी राजा उगवलं तारा तिने लहरा शिवाजी राजा युगा युगाचा ते काय शेवटपर्यंत बोललं
एकतर माणसाने बोला येत असल्यानंतरच बोलावं, नाहीतर बोलू नाही बाबा. कारण आता का एवढा कार्यक्रम करायचं, एवढं काय करायचं, मग अशी गोष्ट अनवसिंग असते. आज ह्यांचं कीर्तन झालं, आज त्यांचं कीर्तन झालं. एक माणसाला कुठनं कुणी उठवलं तर पण असं त्याला बोलता येत नव्हतं, काय नव्हतं. पण दादा झालं कीर्तन, महाराजाच्या आभार म्हणा, राहू बा हे पण राहिलं उभा. पावसाचे दिवस होते, आता माणसं अशी ऐकायला कानोड्यानी बसली होती, माईक हातामध्ये घेतला. आणि आज या ठिकाणी आपल्या गाडे परिवाराच्या विनंतीला मान देऊन हरिभक्तपारायण ज्ञानेश्वरीताई घाडगे या ठिकाणी कीर्तन करता उपस्थित आहेत. तरी संपूर्ण अंबरगाव ग्रामस्थ, संपूर्ण गाडे परिवार यांच्याकडनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता म्हणलं की डायरेक्ट मला मारायलाच चाललं, एवढं अवघड आहे बाबा. म्हणून बोला येतं त्याने बोलावं, नाहीतर नाद करू. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला येतं ना बाबा तेच केलं पाहिजे. भलतं सलतं करायला गेलं तर काही खरं नाही. म्हणून बाबा आता अभंगात जर विचार केला तर कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या आणि मग कोण आहे? जी लोक म्हणतात पोरीचा काही अधिकार नाही त्यांना फक्त अभंग ऐकवा. कुळी कन्या, पहिल्यांदा कन्याचा मान आहे, मग बाकीच्या सगळ्याच्या. बरं का, म्हणून कन्या काही करू शकत नाही अशा भानगडीत पडायचं. मुलगी काय करू शकते हे जास्त सांगायची आपल्याला गरज नाही. मोठमोठ्यांचे इतिहास उघडून बघा, मग आपल्याला कळेल मुलगी काय करू शकते. मुलगी सामान्य नाही, स्त्री सामान्य नाही, एकेकाळी इतिहास घडवणारी, इतिहास गाजवणारी पराक्रमी स्त्रीच होती बाबा. सांगू तुम्हाला की स्त्री काय करू शकते. लेकरू आपल्या खांद्यावरती घेऊन युद्ध करता येतं, लढता येतं, की जिने दाखवून दिलं ती राणी लक्ष्मीबाई. हातामध्ये महादेवाची पिंड घेऊन सुद्धा राज्यकारभार सुखाने करता येतो. या दावून देणाऱ्या माझ्या अहिल्याबाई होळकर, आपल्या लेकराला स्वराज्याचे धडे गिरवत स्वराज्याची स्थापना करून घेणाऱ्या जिजाऊबाई साहेब, आपल्या नवऱ्याच्या शिक्षणाकरता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या रमाबाई. अहो एवढंच काय तर आपलं सगळं घर परिवार सुखात राहावं, आनंदात राहावं, नवे नवे सगळ्या करता स्वतः करता न जगता दुसऱ्या करता जगणारी एक मात्र घरात आपली स्त्री असते. सांगू तुम्हाला स्त्रियांना कधीच बघितलं तर लोक स्त्रियांना नावं ठेवतात, तर स्त्री एवढा त्याग जगामध्ये कुणाचा नाही. स्त्री जेवढा त्याग करते कुणाचाच त्याग नाही. कारण स्त्री एवढं करू शकते, एवढं करू शकते, जगाच्या मालकाला सुद्धा दळणदळण बसू शकते. सामर्थ्य ठेवणारी माझी जनाबाई. अहो एवढंच काय, ज्ञानी महापंडितांना सुद्धा जी गुरु म्हणून लावू शकते ती माझी मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई. ज्ञानोबरायांसारख्या साधू संतांना उपदेश करावा. अहो तुम्ही जर दरवाजा लावून बसला तर या जगाचं काय होईल जाऊन देणाऱ्या माझ्या आदिशक्ती मुक्ताबाई आहे. म्हणून स्त्री सामान्य नाही. एवढेच काय, एका वेश्येची पोरगी देवाच्या जवळ जागा मिळू शकते हे दावून देणारी माझी कान्होपात्रा. म्हणून मुलगी सामान्य नाही, वेळ प्रसंगी मुलगी लक्ष्मीचं रूप आहे आणि वेळ प्रसंगी ही महाकालीचं सुद्धा रूप आहे. म्हणून मुलीला सामान्य समजायचं. अजून सांगेन, कन्याचा उल्लेख आला ना तर कन्या ही डीजे पुढं नाचणारी जन्माला येण्यापेक्षा कीर्तनात घेऊन टाळ घेऊन देवाला आपलंसं करणारी असली पाहिजे. आज एवढ्या कन्या, आज लेकरं उभा राहिले, काय या लेकराला आपण चांगलं दिसावं किंवा काय काय नाही, हरिप्राप्ती करता या ठिकाणी उभा राहिलेली लेकरं आहे. आणि खरं सांगू या लेकरांचा हेवा देवाला वाटतो की अशी लेकरं आपल्याला भेटली, अशी लेकरं आपल्या महाराष्ट्रात आली, अशी लेकरं आपल्या पंढरपूर तीर्थक्षेत्रात आली ना, तर देवाला सुद्धा हेवा वाटतो की खरंच बाबा अशी लेकरं जन्माला. आज एवढ्या पावसात लेकरं उभा राहिलेले ह्या ताईंसाठी जर करता. खरं सांगू तुम्हाला वाटत असेल पोरींना काही येत नाही म्हणून हे इथं उभे, शाळेतलं काही येत नाही म्हणून या इथं उभे असं समजायचं. मनसाल बिनसाल तसं बरं का. आज गायाला पोरगी उभे, टाळाला इकडचं सांगते, गैरसमज करायचं नाही. टाळाला पोरी उभे, गायाला पोरी वाजवायला सुद्धा कोण आहे? वाजवायला सुद्धा मुलगीच आहे ना, कीर्तन करायला सुद्धा बाय बी म्हणजे मुलगीच आहे. तर आज मुलीचा सगळा थाट्या खाली मांडलेलं आहे. मग तुम्ही सांगा मुलगी कशात कमी. तुम्हाला वाटत असेल यांना काही शाळेत येत नाही म्हणून येत आहेत, असं काही सुद्धा नाही बाबा. ह्या सगळ्या पोरी शाळेमध्ये पहिला दुसरा तिसरा नंबर करणारे पोरी आहेत. कारण यांचं त्याचं कारण आहे प्रत्येकाची जर मार्क लिस्ट दाखवायची मला आपल्या
माझ्याकडे वेळ नाही सांगायचं म्हटलं तरी, पण सगळ्याच पोरी हुशार आहे शाळेमध्ये, नाही असं नाही. कारण प्रत्येकाची स्वप्न आहेत, कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला वकील व्हायचंय, कुणाला इंजिनियर व्हायचंय, कुणाला पोलीस व्हायचंय. सगळं हा पण आम्हाला विसरू नका म्हणजे झालं, नाही तर आम्हाला हे म्हाताऱ्या कोताऱ्या उभा करावं लागतील, मग अवघड आहे. कुणाला काही ना काही व्हायची इच्छा आहे आणि होणार बाबा. कारण ही लेकरं कशात हार मानत नाहीत का माहिती का? यांच्या पाठीशी माझा विठुराय आहे, त्यांच्या पाठीशी विठुराय असतो, त्यांचे हार कधीच होत नाही बाबा. पण विश्वास देवावरती ठेवून अशी लेकरं जन्माला यावी. मी अजून माया तुम्हाला सांगेन, डीजे पुढे नाचण्यापेक्षा 2-4 लाईक साठी आपली पोरगी काय करते जरा बघा. तसल्या पोरींपेक्षा कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणारी पोरगी आपल्या घरात जन्माला यावी. गोवा गुटखा खात फिरण्यापेक्षा आलं का म्हणजे इकडून तिकडे न्यावंच लागतं की का बोलायचं नाही का? काही सोडायचंय कोणाला? काय लेकरं काय एवढी गुणाची येते? हो गा, आई बापाने उभा केले म्हणून असं तर नाही ना, मनाने उभा राहिला, नाही तर जाताना आम्हाला दगड हाणून मजा महाराजांनी त्यांना आपल्यावरच मारलं. पण लेकरं पण बाबा डीजे पुढे नाचण्यापेक्षा कीर्तनात टाळ घेऊन नाचणारी जन्माला यावी. कारण आणि आज तर ह्या लेकरांचं भाग्य बरं का, मी लेकरांचं सांगते, या लेकरांचं भाग्य का ही लेकरं कीर्तनात टाळ घेऊन ते पण पावसात नाचतात. जो कीर्तनात नाचतो ना त्याच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण नाचू कीर्तनाचे त्यांचं तर काय म्हणावं. पण बाबा कुठं नाचलं पाहिजे, कुठं नाचलं पाहिजे? काय लेकराव तुम्हालाच म्हणती कीर्तनात नाचा जरा, नाहीतर लय लेकरांचा अवघड आहे महाराज. पॅन्ट फिटोस तर डीजे समोर नाचणार आणि कीर्तनात नाचणार. काय लेकरा हसलं गाल आपल्या गालात म्हणजे मान्य गळे त्याला अवघड आहे बाबा. लेकर सुद्धा सात्विक असावी. कशी असावी? पुत्र हो ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे. अहो काय काय कसं करतो होतं? अरे काय माझे संभाजीराजे हाल हाल करून मारलं. स्वतःची निष्ठा स्वतःची जागा कधी सोडली नाही. मोडेल पण वागणार नाही हा शब्द शेवटपर्यंत टिकवला का? रक्तामध्ये नव्हतंच महाराज ते कधीच अजिबात नाही म्हणे माझा देह गेला तरी चालेल पण मी माझ्या स्वराची गद्दारी कधी करणार नाही. कारण छत्रपती शिवरायांचं लेकरू आहे. हाल हाल मारलं आणि छत्रपती संभाजीराजांचं किती हाल केलं हे सांगायची गरज नाही. इतिहास उघडून बघा मग कळतंय. छत्रपती संभाजीराजांना हाल हाल करून मारलं रे पण इकडचे तिकडे झाले नाही, इकडचे मत झाले नाही का? काही होऊ दे मोडेल पण वागणार नाही. इथं 2-4 मतासाठी आपलं 2-4 पैशासाठी मत बदलणारी माणसं आहे आपण. कसं व्हायचं आपलं? विचार करा जरा. जीवनामध्ये लय अवघड आहे. एवढं जर आपल्याला आपण जर खरं बोलत नसतो खोटं बोलायला लागलं ना, एक जण येतो ना आपल्याला चिमटा घेतो. चिमटा घेतला की आपण खरं सांगतो. एका चिमट्यावर आपण सगळं बोलून बसतोय. छत्रपती संभाजीराजांचे हाल हाल केले पण नाही गडे बोलले. पोरग तसं असावं. पोरग कमी ज्ञानी असू द्या, पोरग कमी शिकलेला असू द्या, पोराला काही येऊ नये, काही नाही आलं तरी चालेल पण पोरगा कधी गद्दार नसू द्या. त्या घराचं कल्याण झाल्याशिवाय गद्दार नसलं माझ्या गड्या. काही लोक आपल्या भावाशी आपल्या घरच्यांशी आपल्याच घरच्यांचं बाहेर जाऊन सांगणार यांना काही कळत नाही, यांचंच असं त्या घरचं कसं होईल. म्हणून लेकरं असावी कुळाचं वंशाचं नाव उंच करणारी. आणि त्यांचा हे बा देवाला सुद्धा वाटतो का जर त्या लेकरांनी गीता
भागवत श्रवण केलं मग तर देवाला ती लेकर आवडल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं तिसरं नाम चिंतन करणारी लेकर असावी माझे ज्ञानोबा तुकोबारायांसारखी. काय काय परमार्थ केला सतत विठ्ठलाचं भजन केलं. कारण माझ्या साधू संतांची ठाई एक भावना अशी आहे ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी मध्ये सांगावं जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. हे ज्याला जमलं ना बाबा हे कुणालाही नाही फक्त साधू संतांना कळतं. म्हणून साधू संत सगळ्या ठाई प्रत्येक ठिकाणी देव आहे हे पाहतात ना. आणि म्हणून साधू संतांचा ठाई भगवंत आहे. कारण साधू संतांनी त्या लेकरांनी काय केलं देव जवळ केला पण कसा भगवंताचं नामचिंतन करून. कारण भगवंताला नामचिंतन आवडतं म्हणून भगवंताचं नामचिंतन सगळ्यांनी गोडाच्या हाताने टाळी गाणे ना विठोबा रघुमाई अभंगाच्या शेवटने मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवात बार नाही. देवा जी लेकरं आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत राहून माय बापाला धन्यता देतात कुळाचं नाव करणारी लेकरं असतात गीता भागवत श्रवण करतात अशाच्या सगळ्या लेकरांची आम्हाला काय करू दे सेवा घडू दे वारंवार सेवा घडू दे. आणि आज असणारा हे संपूर्ण गाडे परिवार आज एवढी सगळी सेवा चालू आहे एवढं सगळं चालू आहे आणि एवढं सगळं करताय. आणि वाढदिवसानिमित्त हे सगळं होत असेल म्हणून ते असा वाढदिवस करायला काही हरकत नाही बरं का. ज्या वाढदिवसाला दान धर्म होतंय ज्या वाढदिवसाला हरिकीर्तन होतंय ज्या वाढदिवसाला साक्षात गाडे परिवाराने केलेला सोहळा पाहायला मी घरात उपस्थित राहतात अजून काय पाहिजे काय पाहिजे गाडे परिवाराला. आणि खरं सांगू सुंदर असं असणारा संपूर्ण गाडे परिवार. आणि आज मारुतीराया माननीय श्री मारुतीराया गाडे दादांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं गोडसं कीर्तनाचं नियोजन केलंय. मी तर एकच म्हणेल की हा दिवस पुन्हा पुन्हा यावा. अरे बाबा बार बार दिन ए आए बार बार दिल ए गाए हजारों साल ए बार बार दिन ए आए बार बार दिल ए गाए तुम जियो हजारों साल जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू कारण खरं सांगू ह्या लेकरांचं काय विचारायचं महाराज. कारण हे हॅपी बर्थडे म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या लेकरांचं लक्ष कुठं असतं केक कधी आपल्याला खायला येते. म्हणजे आपण लहान असतो तेव्हा सगळ्यांनी अनुभवलंय. माझं पण तेच होत होतं म्हणून मी सांगते बरं का. कुणाचं लक्ष ते म्हणण्यावर नसतं केक आपल्याकडे कधी येतोय बाबा. आणि म्हणून हॅपी बर्थडे टू यू